आधीचे लोक संध्याकाळी घरी आल्यावर आधी हातपाय धुवायचे. आताचे लोक आधी मोबाईल चार्जिंगला लावतात. वेळ एकसारखी राहत नाही. सगळ्यांची वेळ बदलत असते. जे कपडे इंग्रज गव्हर्नर घालून लोकांवर हुकूमशाही करत होते, आज तेच कपडे बँडवाले घालतात. वाजीव रे धताड धताड धताड. फॅमिली डॉक्टरने फोनवर सल्ला दिला, रोज वाफ घेत राहा. मी ऐकलं, हाप घेत राहा. आणि खरं सांगू का मित्रांनो, विश्वास ठेवा, मी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. रात्री बदाम भिजवून ठेवले होते स्मरणशक्ती वाढवण्यासाठी. आता संध्याकाळ झाली तरी आठवतच नाही कुठे ठेवलेत ते. एक बहुत ही काला आदमी दुकान पे गया. वो इतना काला था कि कोयला भी शर्मा जाए. आदमी, भैया गोरा होने की क्रीम में है क्या? दुकानदार, नहीं. आदमी, अच्छा तो जूता पॉलिश ही दे दो, कम से कम चेहरे पे चमक तो बनी रही. भिकारी कारमध्ये बसलेल्या बाईला, मॅडम 18 रुपये तरी द्या. बाईने लगेच 10 रुपयाची नोट भिकाऱ्याला दिली. त्यानंतर भिकारी तिथून जायला निघाला. बाई, अरे कुठे चालला? मला आशीर्वाद तर दे. भिकारी, BMW कारमध्ये बसले आहे. आता काय रॉकेटमध्ये बसायचे आहे काय जाडे? गण्या आंघोळ करत होता. आंघोळ करताना त्याला बाजूच्या पिंकीने बघितलं. गोष्ट कोर्टात गेली. जज, काय झालं? गण्या, जज साहेब, ह्या पिंकीने मला आंघोळ करताना बघितलं. जज, मग आता तुला काय पाहिजे? गण्या, बदला. एकदा बंड्या रस्त्यावर उभा असतो. अचानक एक बाई बंड्याजवळ येते. बाई बंड्याच्या खांद्यावर हात ठेवते. बाई, अहो चला ना घरी, रोमांस करू. बंड्या हे ऐकून खूप घाबरतो. बंड्या, अहो बाई, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे. मी तर बायकोला ब्युटी पार्लरमध्ये घ्यायला आलोय. बाई, अहो मीच तर तुमची बायको आहे, चला घरी. मक्या एकदा नोकरीसाठी मुलाखत द्यायला जातो. बॉस, कल्पना कर, तू एका इमारतीच्या 8व्या मजल्यावर आहेस आणि इमारतीला भयानक आग लागली, तर तू तिथून कसं बाहेर पडशील? मक्या, सोपं आहे, मी कल्पना करणंच बंद करेन. पोलीस, तुझ्यासमोर चोर त्या मुलीची पर्स हिसकावत होता आणि तू काहीच मदत केली नाहीस. साहेब, मी त्या मुलीला ओळखतो. तिचं व्हॉट्सअप स्टेटस होतं, आय कॅन हँडल माय प्रॉब्लेम्स, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ वुमन. पोलीस, ठीक आहे मग. ती मज्जा नाही जगाच्या कुठल्याच कोपऱ्यात, जी आहे सकाळी उठून परत झोपण्यात. 3 दारुडे मित्र स्टेशनवर लोकलची वाट बघत उभे होते. एवढ्यात लोकल येते, थांबते व सुटते. 3 पैकी एक जण तसाच प्लॅटफॉर्मवर राहतो. तो जोरजोरात हसू लागतो. आजूबाजूचे लोक हैराण, ह्याची गाडी चुकली आहे आणि हा असा का हसतोय? न राहून एक जण त्याला विचारतो, काय झालं हसायला? त्यावर म्हणतो, हसू नको तर काय करू?
ते दोघेजण मला सोडायला आले होते. कमी प्यारे. छोटा रस्ता पण लांब वाटतो जेव्हा आपल्यासोबत कोणीच नसतं आणि लांब रस्ता एकदम छोटा वाटतो तेव्हा एखादा पिसाळलेला कुत्रा आपल्या पाठीमागे लागतो. 100 वर्षाचा पाडबा तात्या बिडी ओढत कट्ट्यावर बसला होता. पत्रकार: आजोबा, तुम्ही बिडी का ओढताय? तुमची फुफ्फुसं खराब होतील. तात्या: म्या दारू बी पितोय, गुटखा बिटखा समदं नाद हायती मला. पत्रकार: व्यसन करू नका म्हणून कुणीच सांगत नाही तुम्हाला? तात्या: जी मला सांगायची ती समधी कवाच गेली. इतिहास साक्ष आहे. जी लहान मुलं घरी आलेल्या पाहुण्यांसमोर धिंगाणा घालतात ती पाहुणे गेल्यावर पद्धतशीरपणे कुटली जातात. बायको: तुम्हाला झाडावर चढता येते का? नवरा: नाही. बायको: तुमच्यापेक्षा माकड बरं. अपमान सहन न झाल्यामुळे 15 दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात तरबेज झाल्यावर. नवरा: आता मला झाडावर चढता येतं. बायको: मग तुमच्यात आणि माकडात काय फरक?